आज वाटले बाई तुला मुख्यमंत्री येतो यायला बोललो म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बाग बंद कर रे चाळे. अरे मला नाही माहित तू इतकं रडकं आहे म्हणून. कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे नाही दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेलती तू वाघिणी ती कवर खेटर साठी ती रे कुणाच्या नादी लाग माया लागून लागून तू तू बाई येत आमजोड बी बाय लयच माया नादी लागली मी तो सगळं गाबा उचकीन. आणि तुला माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही. आमच्या बी आई रात्रंदिवस राब राब कष्ट करतात त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. मी तर बोललोच नाही आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागं घेतला आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. आमचे मोठ्याच मन आहेत तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये. पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ते बी बघा त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण परवागता फरवागता शेण खातो कामन धामाचा तवा आई नाही दिसली का आमची तुला. कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आई नाही दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेलती तू कोण वाघिणी ती कवर शाळा संभली ती सरकारच्या आमच्या आई रक्तात थारोळ्यात गेली तेव्हा कुठं मिळेल ती. आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तो झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली. कवर खेटर साठी ती रे कुणाच्या नादी लाग माया लागून लागून तू तू बाई येत आमजोड बी बाय कोण नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 किलो तयार केल्यावर जमन का आणि लयच माया नादी लागली मी तो सगळं गाबा उचकीन. आणि तुला माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही. हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोक लगेच संध्याकाळपर्यंत उगा नादी लागू नको. तिच्या आईची लय माया आली तुला तुला आमदार खासदार व्हायचं असेल. आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी आहेत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे बी बघ जरा डुकून. इश्यू करू नको कशाचा बी. आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही. तो आई 2 लाख साडी घालीत असन म्हणून तो आहे. आमच्या आई फाटक्या कपड्यातले पण ती बी आहे आम्हाला प्रिय. नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागलं का. आमच्या आईचं का नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून. तू तर म्हणला बायानेच हाणलं पोलिसाला माया तो हे पोलीस आहेत काय ते कम नाही टाकलं रे. नाटक करतो म्हणा माझ्या आईला बोलले तो आई तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक. एक शब्द बोललो तो स्वतःच्या अकाउंटवर टाकतो. आम्हाला वाटलं लय शहाणा आहे तुला वाटलं नेरेटिव्ह पसरीन मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलं लोक दूषित करीन. लोकाला काही देणं घेणं नाही. लोकांनी ओळखीला आमच्या आईला आणलं तर तू काही नाही बोलला. तो आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बाग तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडे नाही मोजीत मराठी कुणाला. आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही तरी मी शब्द मागे घेतला. आमच्या आईचं काय रे ये आंतरवलीत येऊन बघ चालता येते का आमच्या माया माऊलीला आता बाजार झोपलेल्या चल तुला दाखवतो. काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटोळं पिटोळं केलंय चौकून नाही ऑपरेशन होत लिलावतील नाही झालं. देवेंद्र फडणवीस आणखी काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू. आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकितो आहे. आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळं. लाज वाटली बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास. तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठीच्या आई नाही वाटत तुला. त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो. तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो. खानदानी अगोला आधी कोणाचाच वाटा जात नाही. जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला. आमच्यावर बोलल्यावर बोलतो. तुला हे बरं सुचलं तो आता एवढाच व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडियावर टाकायचा. गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत
सांग ना ओबीसीच्या नेत्याला. मी व्हॉट्सअपला टाकलंय, माझ्या सोशल मीडियाला टाकलंय की मराठ्यांचं गॅजेट आहे, सरकारी नोंदी आहेत, हैदराबादचं, सातारा संस्थांचं द्यायला लागलो. हे टाक. ते काय टाकतोस? आरक्षण दे, तुझ्या आईची पूजा करतो आम्ही. हा, तुझ्या आईला बी आमचीच आई म्हणतो आम्ही, बघ म्हणतो का नाही. आणि तू पाठीमागही म्हणलो, आधी तू आमच्या आई बहिणीचे डोके फोडलेत, तेव्हा तुला बोललो, डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे. अरे मला नाही माहित तू इतकं रडकय म्हणून. तरी मला त्या रक्तात वाटलं होतं तू रडकयस म्हणून. आधी हिंदुत्वाचं रक्त म्हणला होता, नंतर म्हणला मग ओबीसीचं रक्त. कोणाचं रक्त आहे तो? चुकीचं बोलत नाही. हे पठ्य तरी कट्टर हिंदू आहे, वारकरी संप्रदायाचा कट्टर शिष्य आहे. आणि बोलून दाखवलं. ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर, मला माझ्या धर्माचा गर्व आहे, स्वाभिमान आहे, मी कट्टर हिंदू आहे. धर्म परिवर्तन नाही करायचंय, सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय. तुम्ही 5 वेळेस मस्जिदीत नमाज पडा, तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे. मला माझ्या धर्माचा गर्व आहे. असं नाही बदली तुमच्यासारखं. एकदा जाय पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला, एकदा घे शहानवाज हुसेन जवळ, एकदा घे पाशा पटेल जवळ मतदानापुरता. तुमच्यासारखं नाही. खरं बोलून त्या टायमाला आम्ही उचित टोपी घातली की दाखवायची, तुम्ही नाही का घातल्या? ते आता तुमचे मोहन भागवत साहेब का काय आता जाऊन आलेत कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला 1-1.5 महिन्यापूर्वी. आता तुमचं जमतं. तुम्ही केलं की हिंदुत्व, आम्ही केलं की देव जातीवाद. वा, कोणाला शिकवतो? इतकं रडकं नको म्हणू, इतकं रडकं नको. द्यायचं जीवावर आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाका लागलाय. देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईची आडुंगी लपायला लागलाय. मराठा जात अशी आहे, भावनिक आहे, आईला मानती, संस्कृतीला मानती, धर्माला मानती, अशी मराठ्यांची जात आहे. मराठ्यांना खरं आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईची आडुंगी लपून मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय. नाही होऊन देणार, मराठ्याचा वाटोळा नाही होऊन देणार. ते बोललेला शब्द मी मागे घेतलाय. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांना भाजपाच्या नेत्यांकडून लक्ष केलं जात आहे. चित्रा वाघ आणि नितेश राणे यांनी या प्रकरणी मनोज जरांगेवर टीका केली असून खडे बोल सुनावले आहेत. नितेश राणे यांनी म्हटलं की आमच्यात तुमची जीभ छाटण्याचं सामर्थ्य आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्या विधानानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे. मी इतकंच म्हणेन की जो स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानत असेल तो कधीही खालची भाषा वापरणार नाही. एखादा स्त्रीबद्दल, कोणाच्या आईबद्दल वाईट आणि चुकीचं बोलणार नाही. खरं तर त्या संदर्भात मी प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही. प्रत्येकाचं बोलणं त्यांना लकलाभ. माझ्या पाठीशी आईचा, अंबाबाईचा, आई भवानीचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की मी फडणवीसांच्या आईबद्दल काही बोललेलो नाही. जर माझ्याकडून बोलताना आक्षेपार्ह काही शब्द निघाले असतील आणि कुणाला ते आक्षेपार्ह वाटत असतील तर मी मोठ्या मनाने शब्द मागे घेतो. आमच्या आई बहिणींच्या वेदना मांडताना मी बोललो होतो. अंतरवाली सराटीत आमच्या आई बहिणींच्या डोक्याला मार लागला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तेव्हा फडणवीस साहेबांनी पोलिसांकडून बोलत होते. त्यावेळी आमच्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं. देवेंद्र फडणवीस, तुला लाज वाटली पाहिजे, तू मुख्यमंत्री आहेस. ज्या पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे होतं त्यांना तू मोठं पद दिली. पोलिसांनी आमच्या आई बहिणींना मारले तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे. तू मराठ्यांना आरक्षण दे, तुझ्या आईची पूजा करतो, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली असं चित्रा वाघ यांनी म्हटल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी चित्रा वाघला चांगलंच जापलं. चित्रा वाघ, तू माझ्या नांदी लागू नकोस. माझ्या नांदी लागलीस तर तुझं सगळं गाभाळं उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसे ती जी बाई बोलली, कोण वाघीन, तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती,
तेव्हा दिसलं नाही का, अशी विचारणा त्यांनी केली असता आमच्या 3-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा तू झोपली होतीस का? तेव्हा तुला कोणी दिसलं नाही का? तेव्हा तू कुठे गेली होती? आता तुझी जात जागी झाली, कवर तू खेटर चाटतेस? माझ्या नादी लागू नकोस. तू बाई असशील तर आमच्याकडेही बाया आहेत. आमच्या आईवर 307ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का? असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तसेच जे रक्ताने मराठे असतात ते कोणाच्या आईबाबत अपशब्द वापरणार नाहीत. ज्या शिवरायांचा आपण आदर्श घेतो त्या छत्रपती शिवरायांनी नेहमी प्रत्येक माता बहिणींचा आदर केलेला आहे. जरांगे यांनी आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करत असल तर ती वळवणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य 96 कुळी मराठ्यात आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे.